तुमची कॉपी करण्याचा प्रयत्न केला, या टीकेकडे कसं बघता? प्रश्न असा आहे, भरत शेठच्या नेपकिनची नक्कल सगळ्यांनाच करता येऊ शकत नाही. नेपकिन आम्ही खांद्यावरती घेत नाही वेटर सारखा. नेपकिन आम्ही ह्या पद्धतीने घेतो असा की ह्या नेपकिनमध्ये त्यांनी 2 वेळेला सभेमध्ये बोलले की भरत शेठ तुमच्या नेपकिनमध्ये काय जादू आहे. आज तुम्हाला सांगून टाकतो, ह्या नेपकिनमध्ये माझ्या गोरगरिबांचे आशीर्वाद आहेत. जे भरत शेठ गोरगरिबांना एवढ्या वर्ष सामोरं जात आहेत, त्याचे आशीर्वाद तो इथं ठेवल्यानंतर असा हातामध्ये फिट राहतो, खांद्यावर टाकल्यावर तो पडतो आणि त्याच्यामुळे आम्ही काकेमध्ये इथं ठेवतो. ही माझी पद्धत आहे आणि मी काय काल परवा नाही नेपकिन वापरत, अनेक वर्ष वापरतोय, अनेक वर्ष. आणि मला ते आता सवय झालेली आहे. तुम्हाला जर सवय करायची असेल तर तुम्हाला आम्ही ट्रेनिंग देऊ, नेपकिन कुठं ठेवायचा, कसा घ्यायचा, काय करायचा. आम्हाला वाटलं नव्हतं की एवढे नकलाकार असतील. मग एखादा कार्यक्रम प्रोग्राम त्यांचा परत पाऊस उघडल्यावरती आम्ही लावू त्यांचा. त्यांनी वीरेश्वर महाराजांची शपथ घेतली की असं एकही उदाहरण द्या मी राजकारण सोडू. याच्या अगोदर आम्ही त्याच वेळेला सांगितलं होतं, जर आम्ही खोटं बोलत असलो तर आमचं वाटोळं होईल आणि ते जर बोलत असले त्यांचं होईल. हे आम्ही त्याच वेळेला बोललो, आता पण बोलतोय. माझ्या एवढा परखड बोलणारा त्याच्यामध्ये कोण भेटणार नाही. आजही सांगतो, जर ते असे बोलत असले त्यांनी तळोजच्या रंगवाईच्या तिथलं फुल उचलायचं की मी चूक केलेली नाही, नाहीतर मी उचलतो की मी त्यांच्यावर आरोप करतोय. ते मी आरोप कधी करतोय की ज्या वेळेला आम्ही सगळे गणित काढली, ज्या गावांची लिस्ट काढली, त्या गावांमधूनच आम्हाला रिपोर्ट मिळाले. ज्या गावांमध्ये 300 मतदान होत होते तिथं 25 मतं 100% त्यांचं गाव ना. ज्या वेळेला एखादा राष्ट्रवादीचा गाव आहे त्या गावामध्ये 100% गावामध्ये जर आम्हाला 25 मतं मिळत आहेत आणि त्यांना जर 250 मतं मिळत आहेत, असे अनेक उदाहरणं आहेत. लक्षात आलं का? तर त्यांना खरोखर प्रामाणिक वाटत असेल की मी कुठल्याच कार्यकर्त्याला, कुठल्याच पदाधिकाऱ्याला जर फोन करून सांगितलं नाही तर त्यांनी तळोजच्या रंगवाईच्या तिथं यावं. तळोशीला तिथलं 2 फुलं ठेवतो आम्ही. त्या ह्याला मनसाला सांगतो, पुजाऱ्याला, की बाबा जर मी यांच्यावर आरोप करत असेल तर माझं नुकसान व्हावं आणि ते जर खोटं बोललं त्यांचं व्हावं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.